नमस्कार मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज 13 तारीख म्हणजे सरकारला दिलेला आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर मधून मनोज जरांगे पाटील आज संबोधित करणार आहेत, परंतु अनेक मावळे या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत की आज जर सरकारने जर आरक्षण घोषित केलं नाही तर यानंतर मराठा बांधवांची नेमकं काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आज मराठवाड्याची राजधानी असलेल्या या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये मी एक छत्रपती शिवरायांचा एक मुस्लिम मावळा म्हणून जरांगे पाटील साहेबांचा मी या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय। आज जी मराठा समाजाची काही वर्षापासून जी लढाई आहे ती आज एक एक्स्ट्रीम पोझिशनवर आलेली आहे, एक अंतिम पोझिशनवर आलेली आहे। आज जरांगे पाटील साहेब ज्या प्रकारे कित्येक वर्षापासून जी लढाई होती, मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, 50% आतलं ओबीसी मधलं आणि कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण या मराठा समाजाला भेटलं पाहिजे, याची आज अंतिम दिवस या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे। म्हणून आज महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन आज मी एक मराठा मुस्लिम मावळा म्हणून आज या रॅली शांतता रॅलीमध्ये मी सहभागी झालोय। ज्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या आणि शांतीपूर्वक मार्गाने आपलं ज्याप्रमाणे मागण्या पूर्ण केल्या होत्या, त्याचप्रमाणे आज जरांगे पाटील साहेब आपल्या शांततापूर्व मार्गाने आज आपल्या मागण्या मांडतायत। मला या राज्य सरकारकडून एकच मागणी आहे की एक मुस्लिम समाज हा लहान बंधू म्हणून मोठ्या भावाला म्हणजे मराठा समाजाला एक आम्ही ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांच्या काळापासून आम्ही एक मुस्लिम समाज मराठा समाजाला साथ देत आलेला आहे, त्याचप्रमाणे आज पण मुस्लिम समाज हा खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या साथ उभा आहे, राहील आणि भविष्यात पण राहील। या ठिकाणी सरकारने आज जर आरक्षण दिलं नाही तर नेमकं तुमची प्रतिक्रिया? गेल्या अनेक दिवसापासून संघीय स्वयंजाते देश काढाय, पण ही सरकार मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत असेल तर आम्हाला बी काहीतरी याच्यानंतर आम्हाला ऍक्शन घेणं फार महत्वाचं आहे। आम्ही अनेक दिवसापासून ही लढाई आज ही अंतिम टप्प्यात आहे। आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे पाटील म्हणतील तो आदेश आम्ही पाळणार आहोत। तर या ठिकाणी मराठा बांधवांकडून या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि आज आरक्षणाचा शेवटचा दिवस आहे। सरकारला